तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवच्या ऑफिसमध्ये म्हणजेच सात्विक फॅशनमध्ये सौदामिनी देशमुख आलेली असते। आता ही सौदामिनी देशमुख म्हणजेच लावण्याची आई असते। आता ती येऊन अर्णवला म्हणत असते की सात्विक फॅशनचे 60% शेअर्स माझ्या नावावर आहे। राकेश यानेच मला ते शेअर्स विकले आहेत। कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर तो होता ना, म्हणून त्याने ते शेअर्स मला विकले आहेत। त्यावेळेला आता अर्णवनेच या राकेशला ती पोस्ट दिलेली असते। इकडे आता अर्णव शांतच उभा असतो। त्यावेळेला या सौदामिनी देशमुख या अर्णव पुढे कागद फेकतच सांगत असतात की या कंपनीची मी आता मालकीण आहे। इकडे आता अर्णव त्या कागदांना पाहतच असतो की त्याच्यावर अंजलीची खरंच सही असते। आता इकडे ही सौदामिनी देशमुख अर्णवला म्हणत असते, अर्णव मी तुझ्याशी आज एक कंपनीची मालकीण म्हणून नाही तर एक आई म्हणून बोलत आहे। आज माझ्या लावण्याचे काय हाल झाले आहेत। माझ्या लावण्याने तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, पण तू ऐन वेळेला एका भलत्याच मुलीशी लग्न केलंस आणि माझ्या लावण्याला फसवलंस। आज तू विसरला असशील हे सगळं, पण मी माझ्या मुलीचा हाल दररोज पाहत आहे। आता इकडे अर्णव शांतच उभा असतो। आता त्या म्हणत असतात, माझ्या मुलीला जेवढा त्रास तू दिला आहेस त्यापेक्षा जास्त त्रास मी तुला देणार आहे। मग ते ऑफिस असो किंवा खरं आयुष्य असो, त्यामध्ये मी तुला त्रास देणार, कारण सगळा हिशोब चोख ठेवायला मला आवडतं। आता त्या अर्णवकडे पाहतच म्हणत असतात, चला तर मग हिशोब चोख करायला आत्तापासूनच सुरुवात करूया आणि सुरुवात या जुन्या मशीनपासूनच करूया। आता ती जुनी मशीन अर्णवच्या आईची असते। आता या सौदामिनी त्या मशिनीवर हात ठेवतच असं बोलत असतात। तेवढ्यातच ईश्वरी पुढे येते आणि त्यांचा हात बाजूला करतच म्हणत असते, मशीनला अजिबात हात लावायचा नाही। आता इकडे ईश्वरी रागानेच त्या सौदामिनीकडे पाहत असते। तेवढ्यातच अर्णव पुढे येतो आणि म्हणत असतो, ही माझ्या आईची मशीन आहे, माझ्या आईचं अस्तित्व आहे आणि त्याकडे अजिबात वाकड्या नजरेने सुद्धा पाहायचं नाही। त्यावेळेला ती सौदामिनी म्हणत असते, मला हेच तर करायचं आहे, तुझ्या आईचं नाव आणि तुझ्या आईच्या आठवणी सगळं काही पुसून टाकायचं आहे। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, शक्यच नाही, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझी कंपनी आणि माझ्या आईच्या आठवणी यांना कोणी धक्का सुद्धा लावू शकत नाही। आता इकडे अर्णवला खूपच टेन्शन आलेलं असतं। त्या मशीनकडे पाहतच मशीनवर हात ठेवतच तो काहीतरी विचार करायला लागलेला असतो। आता या सौदामिनी ऑफिसच्या बाहेर पडतात। त्यावेळेला अंजली बाहेर उभारलेली असते। आता अंजलीने हा सगळा प्रकार ऐकलेला असतो। आता अंजलीने या राकेशला ओळखण्यात खूपच मोठी चूक केलेली असते। आता तिला त्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो आणि ती खूपच रडत असते। आता इकडे अर्णवला ईश्वरी धीर देण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच अंजली रडत रडतच आतमध्ये येते आणि तिच्या रडण्याचा आवाज ईश्वरीला ऐकू जातो। त्यावेळेला आता अर्णव आणि ईश्वरी अंजलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात। ईश्वरी तिला म्हणत असते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची यामध्ये काही सुद्धा चूक नाहीये। त्यावेळेला आता अंजली जास्तच रडायला लागलेली असते। आता इकडे अंजली खूपच हायपर झालेली असते। ती म्हणत असते, माझ्या हातून ही किती मोठी चूक झाली आहे। आज घरातील सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ऑफिसला आले होते, मनात ठरवलं होतं आज काहीतरी नवीन सुरुवात मी करेन, पण हे सगळं काय झालं। त्या बाईकडे एवढे सगळे अधिकार आहेत, ती काय करेल आणि काय नाही याचा पत्ता सुद्धा लागणार नाही। हे काय होऊन बसलं, चिंटूने एवढ्या कष्टाने आईच्या नावावर ही कंपनी उभी केली होती, त्यानं केवढं कष्ट केलं या कंपनीसाठी। आज असं वाटत आहे हे सगळं काही पुसून जाईल। त्यावेळेला ईश्वरी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची यामध्ये काय चूक आहे। त्यावेळेला अंजली म्हणत असते, आता ती बाई काय काय करेल आपल्याला काहीच माहीत नाही। आता इकडे अर्णव अंजलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो। तो म्हणत असतो, ताई तू अजिबात खचून जाऊ नकोस। आता इकडे अर्णव अंजलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो। तो म्हणत असतो, ताई तू अजिबात खचून जाऊ नकोस, आपली आई आपल्याला काय सांगायची आठवतंय ना, कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून मार्ग काढूनच पुढे जायचं। त्यावेळेला आता अंजली सुद्धा शांत होते। आता अर्णव नेमकं काय करणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। इकडे आता घरामध्ये नम्रता किचनमध्ये स्वयंपाक करत असते। आता तिची खूपच घाई उठलेली असते। आता नम्रता स्वयंपाक बनवत असते। तेवढ्यातच आजी तिथे किचनमध्ये येतात आणि नम्रताला म्हणत असतात, अगं नम्रता काय करत आहे, स्वयंपाक झाला का।
त्यावेळेला नम्रता म्हणत असते, नाही मी बनवत आहे, लगेच बनवते. त्यावेळेला आजी म्हणतात, अगं अजून कसं झाला नाही, आता लगेच सगळे जेवायला येतील. नम्रता म्हणत असते, अहो आजी आपण 1 वाजता जेवतो ना, म्हणून म्हटलं काय घाई आहे, आरामात करूया. आता आजी नम्रताला थोड्या रागवत असतात आणि म्हणत असतात, तुला आता स्वयंपाक बनवण्यासाठी खूपच वेळ होणार आहे. आता आजी नम्रताला बोलत असतात आणि वल्लरी मामी किचनच्या बाहेरून नेहमीप्रमाणेच हे सगळं ऐकत असतात. आता नम्रता आजींना म्हणत असते, आजी मी पटकन स्वयंपाक बनवते. त्याला आजी म्हणत असतात, अगं नम्रता एवढं मोठं क्लाउड किचन चालवणारी तू मुलगी आणि इकडे येऊन असं काय झालंय तुझं, किती वेळ करतेस तू स्वयंपाकाला. त्यावेळेला नम्रता पुन्हा एकदा म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, मी लगेच स्वयंपाक बनवते. त्यावेळेला आता आजी म्हणत असतात, नम्रता किचनमध्ये काम करताना बाईचं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे असं म्हणतात आणि त्या किचनमधून निघून जातात. आता इकडे नम्रताला काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं, तिची खूपच घाई सुरू झालेली असते. आता इकडे नम्रता आजी गेल्यानंतर स्वयंपाकासाठी खूपच घाई करत असते. आता ती घाई करत असते आणि तिला तापलेल्या कढईचा चटका हाताला बसतो. आता या वल्लरी मामी मात्र नम्रताची चांगलीच गंमत घेत असतात आणि बाहेरून पाहतच असतात. आता नम्रता कणिक मळण्यासाठी पीठ सुद्धा घेत असते. तेवढ्यातच तिच्या हातून खाली काहीतरी पडतं, म्हणजे आता तिचा खूपच गोंधळ उडालेला असतो. आता तिच्या हाताला भाजलेलं असतं त्याचा तिला खूपच त्रास होत असतो. आता वल्लरी मामी आत येतात आणि नम्रताला म्हणत असतात, अगं नम्रता काय झालं हाताला तुझ्या. त्यावेळेला आता नम्रता म्हणते, अहो काही नाही आई, मला स्वयंपाक बनवायचा आहे. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात, अगं नाही कसं, तुझ्या हाताला काय झाले दाखव बरं. आता इकडे वल्लरी मामी उगीच आता नाटक करत असतात आणि नम्रताला म्हणत असतात, थांब मी तुझ्या हाताला बर्फ लावून देतो. आता नम्रता नको म्हणत असते तरीही वल्लरी मामी बर्फ घेतात आणि नम्रताच्या हाताला लावायला सुरू करतात. तिला म्हणत असतात, आता छान वाटतंय ना. त्यावेळेला नम्रता म्हणते, हो. आता बर्फ लावतच पुन्हा वल्लरी मामींचं काम सुरू झालेलं असतं ईश्वरीबद्दल वाईट बोलण्याचं. आता त्या म्हणत असतात, अगं तुला एवढा त्रास होतोय, तुझी एवढी घाई होत आहे, तर तू त्या ईश्वरीला सांगायचं नाहीस का, तिला बोलवायचं नाहीस का मदतीला. त्याला आता नम्रता म्हणत असते, अहो आई ईश्वरी घरामध्ये नाहीये, जिजूंच्या बरोबर ऑफिसला गेली आहे, काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणूनच गेली ती. आता नम्रता मात्र काहीच बोलत नसते, शांत उभी असते. आता या वल्लरी मामी म्हणत असतात, अगं ही सारखी उठसूट ऑफिसला जाते, तुला सगळं घरातील काम लावते आणि आपण जाते नवऱ्याबरोबर. तू या घरामध्ये नवीन आहेस, तुला काहीतरी मदत करायचं सोडून तू या घरात आल्यापासून ही सारखी बाहेरच जाते. अगं नम्रता बाहेर जाण्यासाठी तुझ्याकडे ही काहीतरी कारणं असतीलच की, पण तू जातेस का उठसूट बाहेर अशी उंडरायला, मग ही ईश्वरी कशी जाते बरं. अगं नम्रता तू या घरामध्ये सून म्हणून आली आहेस, तू काही नोकरानी आहेस का. त्यावेळेला तर या नम्रताचं पुरेपूर कान भरण्याचं काम या वल्लरी मामी करत असतात. आता या वल्लरी मामी नम्रताला म्हणत असतात, नम्रता वेळीच हुशार हो, या ईश्वरीला ना अर्णव सकट घरातील सगळी माणसं आपल्या बाजूने कशी करून घ्यायची हे बरोबर माहीत आहे. आता भाजी करपलेलं नाटक करत असतात. आता ते हलवतच पुन्हा नम्रताला म्हणत असतात, नम्रता बघ बाई, मला जे दिसलं तेच मी तुला सांगितलं आणि तू जर काहीतरी नाही बोललीस तर ती अशीच वागत राहणार बघ. आता या वल्लरी मामीनी नम्रताच्या मनात इतकं भरवलेलं असतं की अखेर आज नम्रता स्वतःच्या मनामध्ये म्हणत असते, आज या ईश्वरीला ऑफिसला जाण्याची काय गरज होती बरं. या घरात आल्यापासून मला तर कामवाली बाईच करून टाकला आहे, सतत स्वयंपाक माझ्याकडेच असतो. आता इकडे ईश्वरी आणि नम्रतामध्ये भांडण लावूनच या वल्लरी मामी शांत बसणार. आता इकडे मामा खूपच टेन्शनमध्ये असतात, म्हणजे मामांचा फोन कोणच उचलत नसतं, म्हणून तो आता अर्णवला फोन लावतो आणि अर्णव फोन उचलतो. त्यावेळेला मामा म्हणत असतात, अरे अर्णव काय झालं आहे ऑफिसमध्ये, कसलं टेन्शन आहे, आकाश फोन उचलत नाही, अंजली उचलत नाही, तूही उचलत नाहीस. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मामा मी थोडा घाईत आहे, नंतर फोन करतो. मामा मात्र आता जबरदस्ती करूनच अर्णवला विचारत असतात की नेमकं काय झालं आहे मला सांग बरं पटकन, काय झाले तिकडं, का सगळे टेन्शनमध्ये आहात. आता इकडे अर्णव घडलेला सगळा प्रकार मामांना फोनवरून सांगत असतो, म्हणजे या राकेशने अंजलीचे सगळे शेअर सौदामिनी देशमुख यांना विकले आहेत. हे ऐकून मामांना खूपच धक्का बसतो. आता इकडे अर्णव सांगितल्यानंतर मामा म्हणत असतात, सगळ्यात मोठी चूक तर आपलीच आहे, त्या मूर्ख माणसावर विश्वास ठेवून आपण घोडचूक केली आहे. आता मामा म्हणत असतात, मी पटकन ऑफिसला येतो अर्णव. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मामा तुम्ही ऑफिसला येऊ नका, इथे सगळेजण कामाला लागले आहेत. आता इकडे मामा अर्णवला म्हणत असतात की त्या राकेशची लायकीच नव्हती आपल्या घरामध्ये राहण्याची आणि त्याला सात्विक फॅशनमध्ये काम देण्याची. आता हे सगळं बोलणं मामी ऐकत असतात.
फोन ठेवल्यानंतर मामांना विचारत असतात, काय झालं हो, कोणाची लायकी नाही, कोण लायकी नसताना आपल्या घरामध्ये राहिलं. आता 2 बहिणी आहेत आपल्या घरामध्ये, त्यांची लायकी सुद्धा नाही आहे आपल्या घरामध्ये राहण्याची. आता असं म्हटल्यानंतर म्हणजे वल्लरी मामी आता ईश्वरी आणि नम्रताबद्दल बोललेले असतात, म्हणून रागानेच मामा वल्लरी मामीकडे पाहत असतात. त्यावेळेला मामी म्हणतात, अहो असे रागाने काय पाहताय, काय झालंय ते सांगाल का मला. आता इकडे एवढं मामी विचारत आहेत पाहून मामा म्हणत असतात, अगं तुला काही माहीत आहे का, त्या राकेशने जाता जाता खूपच मोठा डाव साधला आहे. वल्लरी मामी म्हणतात, काय बोलताय तुम्ही. त्यावेळेला आता मामा म्हणत असतात, अगं त्या राकेशने जाता जाता सात्विक फॅशनचे 60% शेअर्स विकलेले आहेत. हे ऐकून वल्लरी मामी चकितच होतात आणि काय करून जोराने ओरडतात. मामा म्हणतात, अगं जरा हळू ओरड, घरातल्यांना माहीत नाही आहे आणि आईला जर ही गोष्ट कळली तर तिला खूपच मोठा धक्का बसेल. आता वल्लरी मामी हळूच म्हणतात, माझ्या अक्काचं काय होईल बरं. त्याला मामा म्हणतात, काय बोललीस तू. त्याला वल्लरी मामी म्हणत असतात, काही नाही हो, कोणाला विकले आहेत हे शेअर्स. त्यावेळेला मामा म्हणत असतात, अगं बाकी कोणाला नाही, तुझ्या आवडत्या सौदामिनी देशमुख म्हणजेच लावण्याच्या आईला विकले आहेत ते. आता वल्लरी मामी म्हणत असतात, अहो कसं शक्य आहे हे, त्या तर USA ला असतात ना. त्यावेळेला मामा म्हणतात, अगं त्या USA ला होत्या, त्या आता भारतामध्ये आल्या आहेत आणि त्या आज चक्क ऑफिसमध्ये सुद्धा आल्या होत्या, विनाकारण सगळी आदळापटच करून गेल्या आहेत. आता वल्लरी मामी स्वतःच्या मनातच म्हणत असतात, तो राकेश म्हणालाच होता की आज काहीतरी धमाकेदार होणार आहे. आता हा राकेश तुरुंगामध्ये बसूनच बाहेरची सूत्र हलवणार आहे का. आता या राकेशला मी तर पाहिलंच असतं, पण त्याच्याकडे माझं हे रेकॉर्डिंग असल्यामुळे मला काही करता येत नाहीये. आता इकडे मामा हळूच म्हणत असतात, या राकेशने जाता जाता खूपच मोठं नुकसान आपलं केलं आहे. आता मामा तिथून निघून जातात. मामी मात्र स्वतःच्या मनातच विचार करत असतात की त्या राकेश कडून काहीही झालं तरी तो रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह काढूनच घेतला पाहिजे, त्याशिवाय मला काही करताच येणार नाही. आता इकडे आकाश त्याच्या रूम मध्ये अर्णव बरोबर बोलत असतो. आता अर्णव पटकन आकाशला ऑफिसला बोलवत असतो. त्यावेळेला नम्रता रूम मध्ये येते. आता नम्रताच्या हाताला भाजलेलं असतं. आता इकडे आकाश घाईघाईमध्ये ऑफिसला जात असतो पाहून नम्रता म्हणत असते, अहो हे काय करताय, कुठे निघालात. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, मी ऑफिसला निघालो आहे. त्यावेळेला नम्रता म्हणते, अहो असं काय करताय, रात्रभर तुमची मीटिंग सुरू होती आणि तुम्ही काम करताय, मग आता थोडा वेळ थांबा ना इथे. आता नम्रता म्हणत असते, मी आज तुम्हाला कुठे सुद्धा जाऊ देणार नाही. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, नम्रता नेहमी मी तुझं ऐकतो, पण आज मी तुझं ऐकणार नाही, कारण कंपनीमध्ये बोर्ड मीटिंग झाली आणि त्यानंतर दादाचा मला फोन आला होता. दादा खूपच टेन्शनमध्ये होता, काहीतरी झालं आहे ऑफिसमध्ये, मला जावं लागेल. आता इकडे आकाश नम्रताचं काहीच ऐकत नाही. आता तो ऑफिसला जातच असतो. तेवढ्यातच पुन्हा आकाशच्या हाताला धरून नम्रता थांबवते आणि म्हणत असते, आकाश तुम्ही मला आज प्रॉमिस केलं होतं, आपण मूवी बघायला जाणार होतो, त्या प्रॉमिसचं काय झालं बरं. त्यावेळेला आकाश म्हणतो, आज मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाही, कारण मला ऑफिसमध्ये खूपच महत्त्वाचं काम आलं आहे. त्यावेळेला आता आकाश असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता इकडे नम्रता स्वतःच्या मनामध्येच ईश्वरीबद्दल वाईट विचार करायला लागते. ती म्हणत असते, खरंच आई म्हणतात ते बरोबरच आहे. ईशू तुझ्या नंतर मी या घरामध्ये येऊन खूपच मोठी चूक झाली आहे, तुझ्या अगोदरच यायला हवं होतं. आता बघ ना, या आकाशने माझ्या हाताकडे सुद्धा लक्ष दिलं नाही की माझ्या हाताला भाजलं आहे. आता इकडे सात्विक फॅशनमध्ये अर्णव आणि ईश्वरीने कंपनीतल्या सगळ्या स्टाफला बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांना अर्णव सांगत असतो की आजपर्यंत या कंपनीसाठी तुम्ही खूपच काम केलं आहे. आजपर्यंत तुम्ही सात्विक फॅशनसाठी अगदी प्रामाणिकपणे काम करत आहात आणि सात्विक फॅशनवर आलेलं प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण आपण सगळ्यांनी एकत्र मिळून सोडवली आहे आणि आता सुद्धा आपण तेच करायचं आहे. आता इकडे अर्णव सगळ्या स्टाफला सांगत असतो की मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यावेळेला स्टाफमधील लोक सुद्धा म्हणत असतात की अर्णव सर, तुम्हाला काय मदत लागणार आहे ते फक्त आम्हाला सांगा, आम्ही अगदी काहीही काम करायला तयार आहे. आता हे ऐकून ईश्वरी म्हणत असते, आजपर्यंत तुम्ही सात्विक फॅशनमध्ये आपल्या कुटुंबासारखंच काम केलं आहे. ही कंपनी जरी सरांच्या आईच्या नावाने असली तरी तुम्ही सगळेजण या कंपनीमध्ये आपलंच मानून काम करतात, तसंच इथून पुढे सुद्धा आपल्याला करायचं आहे. आता इकडे ईश्वरी सगळ्यांना सांगत असते, या सगळ्या टेबलवर ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स सगळ्या आपल्याला चेक करायच्या आहेत. राकेशने खूपच मोठा फ्रॉड कंपनीमध्ये केला आहे आणि तोच आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यावेळेला कंपनीतील लोक सुद्धा म्हणत असतात, हो आम्ही हे करायला तयार आहे. आता ईश्वरी म्हणत असते, मला माहित आहे हे काम अवघड आहे, पण या फाईल मधील एक कागद व्यवस्थित
व्यवस्थित तपासायचा आहे, एक आणि एक पैशाचा व्यवस्थित हिशोब करायचा आहे। आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी सगळ्या स्टाफ बरोबर सगळ्या फाईल चेक करत असतं। आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी सगळ्या स्टाफला बरोबर घेऊन सगळ्या फाईल चेक करत असतात। त्याच वेळेला आता एक कागद सापडतो, जो कागद असतो लावण्याच्या आईला शेअर्स विकलेले आणि त्याच्यावर अंजलीची सही असते। आता इकडे अर्णव राकेशला भेटण्यासाठी तुरुंगात गेलेला असतो आणि त्याला धमकी घालत असतो की तुला तर आता मी ठेवणारच नाही। त्यावेळेला तर राकेश अर्णवला म्हणत असतो की तू बाहेर असून काही करू शकत नाहीस आणि मी आत असून सगळं काही करू शकतो। आता इकडे अर्णवला फोन आलेला आहे की उदयकांतचा पत्ता सापडला आहे। तर आता उदयकांत जर एकदा सापडला तर वल्लरी मामींचं सत्य समोर यायला वेळ लागणार नाही। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।